समाजकारणाच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 18/8/2024 रोजी मनमाड येथे समस्त सामाजिक कार्यकर्ते व नागरिक यांच्या उपस्थितीत लोकशाही पार्टीची स्थापना राष्ट्रीय अध्यक्ष राजाभाऊ निर्भवणे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली। या वेळेस राष्ट्रीय अध्यक्ष राजाभाऊ निर्भवणे यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या सरचिटणीसपदी दीपकजी कदम, चांदवड तालुका अध्यक्ष बापू भाऊ जगताप, मनमाड शहराध्यक्षपदी राहुल भाऊ खलसे, मनमाड शहर बुरकुलवाडी अध्यक्ष सूर्यभान बोरसे यांची निवड करण्यात आली व शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश करण्यात आला। लोकशाही पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष राजाभाऊ निर्भवणे यांनी पदाधिकारी कार्यकर्ते यांना संबोधित करत बोलले की उठा, संघटित व्हा आणि संघर्ष करा, आपल्या परिवाराची आणि आपल्या समाजाची लाज राखा, वैर्याला त्यांची जात दाखवा आणि पीडिताला साथ द्या। समाजातील कोणत्याही घटकावर जर अन्याय होत असेल तर त्या व्यक्तीस न्याय मिळवून द्या। यासाठी लोकशाही पार्टी कार्यकर्ते, पदाधिकारी व मी ह्या पार्टीचा अध्यक्ष सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील। आपला लढा हा समाजातील प्रत्येक घटकासाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी आहे, असे बोलून लोकशाही पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष राजाभाऊ निर्भवणे यांनी पदाधिकारी कार्यकर्ते याच्यात समाजासाठी लढण्यास ऊर्जा दिली व आपले 2 शब्द संपवले। लोकशाही पार्टीचे महाराष्ट्राचे सरचिटणीसपदी दीपक भाऊ कदम यांची निवड करण्यात आली। मनमाड शहर अध्यक्ष म्हणून राहुल भाऊ खलसे यांची निवड करण्यात आली। चांदवड तालुका अध्यक्ष म्हणून बापू जगताप यांची निवड करण्यात आली। बुरकुलवाडी अध्यक्ष म्हणून सूर्यभान भाऊ यांची निवड करण्यात आली। या ठिकाणी करी गावातून आलेले सागर भाऊ लहरे आणि अनिल भाऊ सोनवणे त्यांचंही मी स्वागत करतो। ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून रामदास भाऊ आयरे, देवभाऊ गायकवाड यांचंही स्वागत करतो। सर्व भाऊंचंही स्वागत करतो।